श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण नेहमी म्हणत असतो, कोणावर केव्हा कोणती वेळ येईल सांगता येत नाही. आयुष्यात संकटे, दुःखे येत असतील तर हे नक्की करा. आधी हे लक्षात घ्या की सुखामागे दुःख आणि दुःखामागे सुख हे येतच असतं. तुमच्यापर्यंत माझ्यापासून आयुष्यात कोणीच सुखी नाही. कोणाला काही ना काही दुःख आहेत. दुःखांना आपण अध्यात्मात मार्गानेच कमी करू शकतो. दुःख आल्यावरच कळतं की कोण आपला आहे आणि कोण परका आहे. त्यामुळे दुःख आलीच पाहिजे. दुःख आल्यावर कोणाजवळ सांगण्यापेक्षा महाराजांजवळ सांगा, कारण जगाला हसून ऐकण्याची सवय असते आणि रडून महाराजांजवळ रडा, बोला, त्यांना म्हणा, जे पटेल ते मनात येईल ते बोला. जगाला सांगू नका. महाराज नक्की मार्ग दाखवतील. कधी आपल्याला असं वाटतं की मी इतकी सेवा करते, देव आहे की नाही. कधी वाटतं की देवपूजा करायचीच नाही, दिवा लावायचाच नाही, माझ्यासोबतच काय एवढा त्रास. तर तुम्हाला सांगते की आपण जन्माला येण्याआधी मागच्या जन्माचे कर्म सुद्धा घेऊन येतो. त्यासाठी आपण ह्या जन्मी तरी स्वामी सेवा करत असतो, तरी मागच्या जन्मीचे जे आपले कर्म आहे त्यामुळेच आपल्याला हा त्रास होतो. त्रास असून कमी होण्यासाठी आपण सेवा करू शकतो. घरामध्ये व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम नक्की ऐका. कुलदेवीची सेवा नक्की करा. पितृंची सेवा नक्की करा. दर अमावस्येला पितरांची सेवा नक्की करा. दान धर्म करा. पशूंना चारा खाऊ घाला. पशूंना खायला द्या. चांगले कर्म करत राहा. आयुष्यात कितीही वाईट काळ आला तरी गुरूंची विसरायचं नाही. तुमच्या आयुष्यात कितीही गुरु असो, 12-13 कितवाही गुरु असो, मी तुमची रास कोणतीही असो, पण गुरूंची सेवा केल्यामुळे तुम्हाला त्या संकटातून, त्रासातून मार्ग मिळेलच. मला सांगते, आयुष्यात संकट आल्यावरच समजायचं की आता याचा अंत आलेला आहे. पण म्हणतो ना एखाद्याला, इतका माच करू नको, आता तुझा अंत आलेला आहे. तसंच समजायचं की आता आपल्यावर इतकी संकट आलेलं आहे की आता त्याचा अंत आलेला आहे. ते तुम्ही सेवा करा. कोणालाही सेवा सांगताना, मार्गदर्शन करताना त्या सेवेचं किती माहीत आहे हे नक्की चेक करा. कारण आपण कोणालाही कोणतीही सेवा सांगतो आणि ते प्रेमळ माणसं ती सेवा करतात. नंतर त्यांच्या सेवेत काही चूक झाली की ते दोष आपल्याला लागतात. इतके दोष आधीच आपल्या आयुष्यात आहे. आपण कशाला कोणाचे दुसऱ्यांचे दोष लावून घ्यायचे. त्यासाठी सेवा करताना किंवा सांगताना जे आपल्याला माहीत आहे तेच सांगावे, कारण याच्याने खूप भयानक दोष आपल्याला लागतात. तुम्ही सेवा करा. तुमचा वाईट काळ खरंच सांगते खूप लवकर निघून जाईल. आणि नेहमी असंच म्हणायचं की माझं चांगलं होणारच आहे, की बघा तुमचं खरंच चांगलं होईल. अनुभव नक्की घ्या. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशा परत एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ.